मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे डीसीपी क्राइम सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त एसीपी क्राइम श्री मिटके सर यांनी गुन्हे शाखा युनिट 2 यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना आणि मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तेथील गोष्टींचा, त्या चोऱ्या कुठं होतात, काय होता, या ठिकाणाचा सर्व ठिकाणचा पाठपुरावा केला। तिथे सीसीटीव्ही फुटेज चेक केले, त्या ठिकाणी नंतर तांत्रिक विश्लेषण केले। त्यानंतर सदर आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार पठाण व पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना बातमी मिळाली की एक इसम चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे। या बातमी मिळाल्यावर पोलीस गुन्हे शाखा युनिट 2 कडील श्रेणी PSI पठाण, पोलीस हवालदार मनोज परदेशी, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, नंदू नांदेकर आणि पोलीस अधिकारी अंमलदार आणि आमचे ASI सोना अशांचे पथक नमूद आरोपितांचा शोध घेऊन त्याचा मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यास ताब्यात घेऊन संतोष अशोक खंगाळ व 31 वर्षे, राहणार सातपूर, मूळ राहणार भोयगाव चांदोड, जिल्हा नाशिक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चौकशी करून मोटरसायकल चोरीचे 8 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत। त्यानंतर त्याच्याकडनं सदर त्या मोटरसायकल ह्या नाशिक शहरामध्ये राजन उर्फ बगुवा सुंदरलाल कोनुजिया हा चोरत असल्याची बातमी मिळाली होती आणि त्यानंतर त्याला आपण ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून 2 मोटरसायकल जप्त केल्या आहे। अशा प्रकारे नाशिक शहरातील एकूण 10 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येऊन जवळपास 5,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे राजन उर्फ बगुवा सुंदरलाल कोनुजिया हा मागील 7 गुन्ह्यातला पाहिजे आरोपी आहे। त्याच्या 7 गुन्ह्यापैकी एक जो गुन्हा आहे खुनाचा प्रयत्न आहे आणि 6 गुन्हे हे मोटरसायकल चोरीचे। अशा प्रकारे गुन्हे शाखा युनिट 2 ने ही कामगिरी करून जवळपास 10 नाशिक शहरातील गुन्हे आणि 7 पाहिजे गुन्ह्यातील आरोपी अशी मोठी एक उत्कृष्ट कामगिरी मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे। सदरची कामगिरी आहे आमची श्रेणी पोलीस मुख्तार पठाण, गुलाब सोनार, अतुल पाटील, नंदकुमार नांदेडकर, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रकाश चव्हाण, सुनील आहेर, संजय सानप, चंद्रकांत गवळी, प्रकाश गोडके आणि प्रवीण वाडखेडे अशांनी केलेली आहे। हा गाड्या कोणाला विकत होता सगळ्या चोरी? या चोरीच्या गाड्या तो हा संतोष अशोक खंगाळ, राहणार सातपूर, मूळ राहणार भोयगाव, तालुका चांदोड यास तो विकत होता। त्याला आम्ही ताब्यात घेऊन पुढील कारवाई संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे। नाही, पण शहरातून गाडी चोरून ते ग्रामीण भागात विकत होते, असं काय नेमकं? बरोबर आहे, तो शहरातल्या ज्या गाड्या आहेत मोस्टली हे ग्रामीण भागात तो विकत होता आणि ते ग्रामीण भागात विकत असल्यामुळे त्याची आम्हाला ती बातमी मिळाल्याने आम्ही त्याला देखील ताब्यात घेतलेलं आहे। सर, ग्रामीण कोणकोणत्या भागातून या गाड्या आपण रिकव्हर केलेल्या आहेत? या गाड्या आम्ही चांदवड, भोयगाव, नंतर शिर्डी, नंतर मालेगाव आणि श्रीरामपूर या भागातून आम्ही त्या गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत।